घरी जा, वापस इंडिया जा. सो व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आहे नेक्स्ट डे आमचा. आज सेकंड डे आहे आमचा आयटीनुसार. काल रात्री आम्ही आलो, खाली थोडं फिरलं, जास्त काही पाहिलं नाही. टाइमपास एक मेडिकल मध्ये गेलो, घ्यायचं होतं जेवणासाठी, आणि थोडासा वॉक केला आणि वापस आम्ही हॉटेलला आलो. आणि आज लवकर उठलोय आणि आज लवकर जायचं आहे. त्यामुळे नाव इट्स किती 6:50 झालेले आहेत. आम्ही ऑल सेट खाली जाण्यासाठी ब्रेकफास्ट करून 7:30 पर्यंत निघायचं आहे. आज आहे सी वर्ल्ड, फरारी वर्ल्ड, आणि एक मार्केट आहे शॉपिंगवालं, ते घेणार आहे. सो लेट्स गो. आजचा माझा आउटफिट काही मी असा घातलेला आहे. हा टी शर्ट, दादाचा हा शर्ट आहे, सचिन दादाचा हा शर्ट आहे. ऑल सेट. सो वी आर डन विथ द ब्रेकफास्ट. आणि आता बाहेर बस येते आहे आणि इथं आम्ही जाणार आहेत अबुधाबीला. आमच्या हॉटेलपासून अबुधाबी, सी वर्ल्ड आणि फरारी वर्ल्ड जे आहे आजूबाजूलाच आहे. सो दॅट इज ऑलमोस्ट 2 hours रन. सो आता आम्ही जाऊन फक्त बसमध्ये बसणार आहेत आणि 2 तासानंतर विल रीच देअर. नाउ वी आर इनसाइड द सी वर्ल्ड. आणि यामध्ये हा जो आहे तो मेन जंक्शन आहे. इथून भरपूर सारे पार्क्स आहेत, जसं की इथं आहे मायक्रो ओशन, त्यानंतर इथं एंडलेस ओशन आहे त्या साईडला, त्याच्यानंतर ट्रॉपिकल पार्क आहे, रॉकी पॉईंट आहे, आणि असे त्यानंतर पोलार ओशन आहे. सो असे इथं 5 ते 6 वेगवेगळे प्रकारचे पार्क्स आहेत. सो तुमच्या एज ग्रुपनुसार आणि वेगवेगळ्या गोष्टीनुसार यू कॅन एक्सप्लोअर द पार्क. आणि आमचा ग्रुप आता इथून डिवाईड झालेला आहे. तर आम्ही आधी पहिल्यांदा चाललो आहेत ट्रॉपिकलला, कारण की तिथं भरपूर साऱ्या छान छान राईड्स आहेत. आणि सिक्वेन्सनुसार आधी आम्ही सी वर्ल्ड करतोय आणि नंतर फरारी वर्ल्ड करणार आहेत, कारण की फरारी वर्ल्ड जे आहे थोडंसं लेट ओपन होतं कम्पेअर टू सी वर्ल्ड. तर आता इथं आधी फ्लेमिंगोज आहेत आणि बाकी थोड्या राईड्स वगैरे आहेत. सो या लेट्स गो. समोरच फ्लेमिंगो दिसत आहेत मला.
तर आम्ही ॲक्सिडेंटली एका पार्कमधून बर्ड्सवाल्या दुसऱ्या पार्कमध्ये एंटर झालो आहे. सो आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण एंटर झालोच आहे, तर हा पण पार्क जो आहे तो एक्सप्लोअर करूनच डायरेक्ट राईड करायला जाऊ. कारण की अशी एनिवे सगळीकडे गर्दी कमीच आहे. सो अशा काही काही जागी छोट्या छोट्या हे पण तुम्ही करू शकता, बट दीज ऑल आर पेड. बाकी ऑल गुड. लहान मुलांसाठी अशा काही ॲक्टिव्हिटीज पण आहेत इथे. सो या आयडियली दीज ऑल 3 पार्क्स, वॉर्नर ब्रोज पण आहे जे आमच्या आयटनमध्ये नाही आहे, ते ओव्हरऑल किड्ससाठी खूप चांगलं आहे. तर आम्ही रोलर कोस्टर राईड करायला आलो आहे अँड ऑफकोर्स इथे शूट करणं अलाउड नाही आहे. सो आय विल एन्जॉय द राईड अँड मीट यू. इथं काहीच नाही. इथे थोडे असं ऑब्झर्वेटरी टाईप आहे. आम्ही एखाद्या स्पेसशिप मध्ये किंवा काय पाणबुडीमध्ये बसलोय. पाणबुडीमध्ये बसलोय आणि पाणबुडीतून कसा व्ह्यू दिसतो. जर आम्ही एखादी सबमरीन चालवतोय तर ते व्ह्यू कसा असेल. हे आर सम बटन्स. ते नीट बटन प्रेस कर, पुढे घे जरा गाडी. डन. असा काही व्ह्यू आहे आम्हाला. हा हा वा वा. आणि हे जे पाईप्स तुम्हाला दिसत आहेत, या पाईप्सवर ॲक्च्युली पाईप्सवर ऑन म्हणजे एकदम वर्किंग आवर्सला या पाईप्सला यूज करून जेव्हा खूप रश असते तेव्हा काही आर्टिस्ट असतात जे पाईप वाजवून वेगवेगळे सॉंग्स वगैरे प्ले करतात. आत्ता आम्ही तिथं होतो. हा ना. थोडं प्रॉपर बनवलेलं आहे की तुम्ही मध्ये येऊन एक पूर्ण असा मूवी शूट करू शकता, जसं की तुम्ही पूर्ण ओशनमध्ये किंवा कुठल्या अशा एका तुमच्या साईटवर आलेला आहे. जसं आम्ही आर्क्टिक किंवा या अंटार्क्टिकावाल्या सेक्शनमध्ये आलो तसं टेम्परेचर पूर्ण डायरेक्ट ड्रॉप केलेलं आहे. मे बी पुढे अजून थंड आणि मायनसमध्ये पण असू शकतं मे बी.
नाऊ वी आर डन विथ ऑल द राईड्स इन सी वर्ल्ड. आणि आता आम्ही सगळ्यांची वाट पाहतोय. जेव्हा सगळे येतील तेव्हा आम्ही प्रोसीड करू फरारी वर्ल्डसाठी. लेट्स गो. आणि आधी राईड्स करू आम्ही मेजर त्यानंतरच लंच करू. आम्ही आता निघालोय आणि आता आम्ही फरारी वर्ल्डला चाललोय. ही रोलर कोस्टर आणि अजून भरपूर काय राईड आहेत त्या करायला. इथून बसमध्ये बसू आणि मग बस आम्हाला तिकडं फरारी वर्ल्डला इकडे घेऊन जाईल. स्पीड ऑफ 240 काहीच नाही. 240 के स्पीड पे वो स्टार्ट होती है, मतलब ऐसे भी नहीं स्लोली स्टार्ट होगी, थप करके स्टार्ट होती है. इसलिए मैंने बोला आत्मा बाहर आने वाली राइड है वो. Thank you for letting us in. आम्ही आता पहिल्या राईडला चाललोय. फॉर्म्युला रोसा नाव आहे त्या राईडचं. आणि इथं QR स्कॅन करून तुम्ही स्लॉट बुक करू शकता. आम्ही 1:15चा स्लॉट बुक केलेला आहे. आता वाजले आहेत 1. इकडून त्याला एंट्री आहे. आम्ही लवकर दादा एकांना हॉटस्पॉट दिला जाऊन थांबलोय. हे झालं की लगेच आम्ही जाऊ आणि राईड करू. सो वी आर डन विथ ऑल द राईड्स. आता कुठंच कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी कॅमेरा नाही घेऊन जाऊ शकलो. सगळीकडे फोन त्या बास्केटमध्ये ठेवायला लागत होता. आणि आता आम्ही आलो आहोत लंचसाठी. आता 3 वाजले आहेत. आम्ही इटालियनवाला क्युझिनमध्ये आलेलो आहेत. वी हॅड 3 ऑप्शन्स, एक बर्गर, पिझ्झा आणि इंडियन फूड. वी हॅव चूज इटालियन फूड फॉर द लंच. आणि आम्ही लंच करू आणि उरलेले जे आमचे बाकी राईड्स आहेत त्या करू. बाकी राईड्स जे आहेत त्या थोड्या शांत आहेत, असे फार वर खाली नाही आहे. सो आम्ही त्याला लंच नंतर करणार आहे बाकी सगळ्या राईड. सो आता मी कोक घेतलेला आहे. आमचा पिझ्झा स्लाइस आणि पास्ता येतोय. हा मार्गेरिटा, हा व्हेजिटेरियन आणि हा स्पॅगेटी पास्ता. अजून एक सॅलड आहे ते यायचं बाकी आहे. सो यस. डन विथ द डिनर. आता बस आमची थांबली आहे. मी व्हिडिओ वगैरे काय काढला नाही कारण की खूप भूक लागली होती. सो आम्ही पटकन जेवून घेतलं. जेवायला भरपूर सारे आयटम्स होते. फक्त जी भाजी होती ते एकच ऑप्शन होतं, मशरूम. सो मग मी थोडासा रस्सा घेतला आणि दाल राईस आणि वॉटरमेलन ज्यूस पिला. सो आता आम्ही इथून जाऊ डायरेक्ट हॉटेलला. तर वॉटरमेलनचा च्युइंगम खात मी व्लॉग एंड करतो इथून. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि येस, बाकी पुढचे व्लॉग्स पण पहा. बाकी उद्याचा काय प्लॅन तुम्हाला उद्या सांगेल मी.
आता चार्जिंग कमी आहे, स्टोरेज पण संपले. सो आता आम्ही आधा एक झोपणार आहेत. दादा थोडं बाहेर चाललाय, सचिन दादाला त्याची फ्रेंड आहे त्याला भेटायला चाललाय. येस, बाय बाय.